या सत्रामध्ये आपण MC4 कनेक्टर वापरून सोलर पॅनलच्या टर्मिनल बॉक्समधील योग्य रेटिंगच्या वायर आणि एन टर्मिनल कसे जोडायचे याविषयी शिकणार आहोत। या सत्राच्या अखेरीस तुम्ही टर्मिनल वायर आणि MC4 कनेक्टर ओळखू शकाल। MC4 कनेक्टरचे प्रकार समजावून सांगू शकाल, जंक्शन बॉक्स समजू शकाल आणि MC4 कनेक्टर DC केबल किंवा वायरला जोडण्याच्या स्टेप्सची यादी करू शकाल। चला MCA कनेक्टर विषयी जाणून घेऊया। MCA सिस्टीममध्ये एक प्लग आणि सॉकेटचे डिझाइन असते। प्लग आणि सॉकेट हे प्लास्टिक शेलच्या आतमध्ये असते जे विरुद्ध दिसते। प्लग दंडगोलाकार शेलच्या आतमध्ये असतो जो फिमेल कनेक्टर सारखा दिसतो पण मेल म्हणून संदर्भित केला जातो आणि चौरस प्रोबच्या आतील सॉकेट मेल सारखा दिसतो पण विद्युतदृष्ट्या तो फिमेल असतो। फिमेल कनेक्टरला 2 प्लास्टिक बोटे असतात जी मेल कनेक्टर समोरील छिद्रांमध्ये घुसवण्यासाठी सेंट्रल प्रोबच्या दिशेने हलकेच दाबावी लागतात। जेव्हा दोन्ही एकत्र दाबली जातात तेव्हा बोटे जोपर्यंत मेल कनेक्टरच्या बाजूला आतमधील खाचेत पोहोचत नाहीत तोपर्यंत ती छिद्रे खाली दाबतात, जिथे ते एकत्र लॉक होण्यासाठी बाहेरील बाजूला पॉप आउट होतात। योग्य सीलसाठी अचूक व्यासाच्या केबलसह MC4 वापरले पाहिजेत। केबल सामान्यतः डबल इन्सुलेटेड आणि UV रेझिस्टन्स असते। सोल्डरिंग देखील शक्य असले तरी कनेक्टर सामान्यतः क्रिम्पिंगद्वारे जोडलेले असतात। वापरलेल्या कंडक्टरच्या आकारमानानुसार MC4 कनेक्टरचे रेटिंग जास्तीत जास्त 20A आणि 600V इतके असते। स्टँडर्ड 1000V व्हर्जनची परवानगी देतात। सामान्य MC4 कनेक्टर तपशिलामध्ये उत्पादकाचे नाव दिलेले असते। उदाहरणार्थ रेटिंग कमाल 30 AMPS, उदाहरणार्थ रेटिंग कमाल 1000 व्होल्ट आणि रेटिंग तापमान श्रेणी -40°C प्लस 90°C यांचा समावेश असतो। MC4 कनेक्टरच्या लॉकिंग यंत्रणेमुळे ते अनप्लग होणार नाहीत आणि बाहेरील वातावरणासाठी योग्य असेच असतात। कनेक्टर वेगळे केले जाऊ शकतात परंतु त्यासाठी विशेष MC4 अनलॉकिंग साधन आवश्यक असते। सिरीज कनेक्शनमध्ये एका मॉड्यूलवरील पॉझिटिव्ह लीड दुसऱ्या मॉड्यूलवरील निगेटिव्ह लीडशी जोडून मॉड्यूल एकमेकांशी जोडले जातात। मेल कनेक्टर थेट फिमेल कनेक्टरमध्ये स्नॅप होते, यामुळे सर्किटचे व्होल्टेज वाढते। जर मॉड्यूलला जास्तीत जास्त विजेवर 18 व्होल्टिंगचे रेटिंग दिले गेले असेल तर सिरीजमध्ये जोडलेल्या मॉड्यूलची गणना 36 VMP होईल। जर सिरीजमध्ये 3 मॉड्यूल असतील तर एकूण VMP 54 व्होल्ट असेल। सिरीज सर्किट वायरिंग करताना जास्तीत जास्त विजेवरील विद्युत प्रवाह स्थिर असेल। PV कंबायनर बॉक्स नावाचे उपकरण 2 पेक्षा जास्त मॉड्यूल पॅरलल करण्यासाठी किंवा मॉड्यूल्सच्या स्ट्रिंग पॅरलल करण्यासाठी वापरले जाते। कंबायनर बॉक्स मल्टीब्रांच कनेक्टर सारखेच कार्य करते पण ते 2 पेक्षा जास्त पॅनलसाठी असते। एकत्रित केल्या जाऊ शकतील अशा मॉड्यूलची एकूण संख्या कंबायनर बॉक्सचे विद्युत रेटिंग आणि भौतिक आकार तसेच PV डिझाइन यावरही अवलंबून असेल। पुढे तंत्रज्ञाला MCA एक्सटेन्शन केबल कशी निवडायची आणि ती कशी वापरायची हे माहिती असायला हवे। 4 मिलीमीटर केबलच्या आत असलेली प्रत्येक वायर कंडक्टर म्हणून काम करते आणि केबलमध्ये असे अनेक कंडक्टर असतात। सौर वायर म्हणजे सोलर वायर तांबे किंवा ॲल्युमिनियम सारख्या स्टडी मटेरियलपासून तयार केलेल्या असतात। ही सामग्री विश्वसनीय कनेक्टिव्हिटी आणि सोलर पॅनलमधून घरापर्यंत वीज हस्तांतरित करण्याची क्षमता प्रदान करते। MC4 कनेक्टर DC केबलला जोडण्याच्या पायऱ्या शिकूयात। यासाठी मेल आणि फिमेल कनेक्टर, 4 मिलीमीटरची सोलर केबल, वायर स्ट्रिपर आणि वायर क्रीमची गरज असते। कनेक्टरची रचना करा, अंतराची खूण करा आणि केबलची लांबी ठरवा जेणेकरून सर्व MC4 कनेक्टर एकत्र जोडता येतील।
क्रिम्प मेल कनेक्टर. केबल घ्या आणि त्यावर एक लहान बाक द्या, जेणेकरून क्रिम्पच्या आत पृष्ठभागाबरोबर चांगला संपर्क होण्याची खातरजमा होईल. क्रिम्पिंगसाठी वायर एक्सपोज करण्यासाठी थोडेसे केबल इन्सुलेशन काढून टाका. तुमच्या धातूच्या क्रिम्पवर स्क्रू नट फिरवून सुरू करा आणि त्यानंतर प्लास्टिक हाऊसिंगमध्ये नॉन रिटर्न क्लिप आहे ना याची खातरजमा करून घ्या. जर तुम्ही आधी केबलवर नट ठेवले नाहीत तर तुम्हाला प्लास्टिक हाऊसिंग काढून टाकता येणार नाही. रबर वॉशर सुरक्षित करा. रबरापासून तयार केलेले सील वॉशर केबलच्या अखेरीस फ्लश केले जाते. त्यासाठी नट बारकाईने घट्ट करणे आवश्यक असते. यामुळे 4 मिलीमीटर सोलर केबलसाठी मजबूत पकड मिळते. अन्यथा कनेक्टर केबल भोवती फिरू शकतो आणि जोडणी खराब करू शकतो. अशा प्रकारे मेल कनेक्टरची कनेक्टिव्हिटी पूर्ण होते. 4 मिलीमीटर केबल आत टाका. 4 मिलीमीटर सोलर केबल योग्य प्रकारे क्रिम्प केल्यानंतर क्लिक आवाज येईपर्यंत कनेक्टर आतमध्ये ढकला. ते सुरक्षित झाले असल्याचे या आवाजाने सूचित होते. त्यानंतर प्लास्टिक हाऊसिंगमध्ये केबल लॉक करा. अशा प्रकारे मेल कनेक्टरची कनेक्टिव्हिटी पूर्ण होते. फिमेल कनेक्टर क्रिम्प करा. केबल घ्या आणि त्यावर एक लहान बाक द्या, जेणेकरून क्रिम्पच्या आत पृष्ठभागाबरोबर चांगला संपर्क होण्याची खातरजमा होईल. क्रिम्पिंगसाठी वायर एक्सपोज करण्यासाठी थोडेसे केबल इन्सुलेशन काढून टाका. केबल जोडा. या टप्प्यावर तुम्हाला फक्त केबल आतमध्ये घालावी लागेल. केबलवर स्क्रू नट पास फिरवा आणि रबरी वॉशर पुन्हा तपासा. त्यानंतर तुम्हाला फिमेल हाऊसिंगमध्ये क्रिम्प केलेली केबल ढकलावी लागेल. येथेही ती जागेवर लॉक झाली आहे हे समजण्यासाठी तुम्हाला क्लिक असा आवाज ऐकू येईल. कनेक्टिव्हिटीची टेस्ट घ्या. कनेक्टिव्हिटीची टेस्ट घेणे ही जोडणी म्हणजे कनेक्शन प्रक्रियेची शेवटची अवस्था आहे. सर्व काही व्यवस्थित काम करत आहे याची पडताळणी करण्यासाठी MC4 कनेक्टर मुख्य सोलर पॅनल किंवा चार्ज कंट्रोलरला जोडण्यापूर्वी त्याची अन्यपणे चाचणी करा. फोटोव्होल्टिक स्ट्रिंग्स पॅरलल जोडण्यासाठी ॲरे जंक्शन बॉक्सचा वापर केला जातो. एकत्रित DC वीज फोटोव्होल्टिक इन्व्हर्टरला फीड केली जाते. यात फोटोव्होल्टिक स्ट्रिंग संरक्षण, अतिव्होल्टेज संरक्षण आणि DC आउटपुट स्विच आयसोलेटर यांचा समावेश असतो. लेआउटमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोलर पॅनल मॉड्यूल्सच्या स्ट्रिंगच्या संख्येनुसार AJB वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनसाठी कस्टमाइज्ड करता येते. AJB मध्ये खालील कंपोनंट असतात: एक एन्क्लोजर, 2 PV फ्यूज, 3 सर्ज संरक्षण उपकरणे, 4 DC कनेक्ट किंवा आयसोलेटर आणि 5 केबल ग्लँड कनेक्टर. ही AJB मधील संरक्षण उपकरणे आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला किती समजले आहे याची टेस्ट करण्याची ही वेळ आहे. टास्क पूर्ण करण्यासाठी तुम्हाला MC4 कनेक्टर, DC केबल, वायर, क्रिम्पिंग साधनासह टूल किट आणि सोल्डरिंग लोखंड 25 वॅट या वस्तू आवश्यक आहेत. MC4 कनेक्टरला वायर किंवा DC केबल्स जोडणे हे तुमचे टास्क आहे. 70 व्होल्टपेक्षा जास्त DC व्होल्ट धोकादायक असतो. सोलर पॅनल सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर ते DC व्होल्ट तयार करण्यास सुरुवात करतात. MC4 कनेक्टरच्या असेंब्ली भागांची ओळख करून घेण्यासाठी चित्रांचा अभ्यास करा. योग्यरित्या निवडलेल्या लाल आणि काळ्या DC केबलवर MC4 कनेक्टर जोडण्याचा सराव करा. गरजेप्रमाणे सोलर पॅनल आउटपुट वायरच्या विस्ताराचा सराव करा. जिथे पॅनल टर्मिनल जंक्शन बॉक्समध्ये OEM आउटपुट केबल्स नसतात तिथे योग्य कलर कोडेड केबल निवडा आणि एका टोकाला MC4 कनेक्टर निवडा. पॅनल जंक्शन बॉक्सवरील संबंधित टर्मिनसला दुसऱ्या टोकाला सोल्डरिंग करा. आपण MC4 कनेक्टर वापरून सोलर पॅनलच्या टर्मिनल बॉक्समधील
योग्य रेटिंगच्या वायर आणि एन टर्मिनल कसे जोडायचे या सत्राच्या शेवटी आलो आहोत। आतापर्यंत तुम्ही टर्मिनल वायर आणि MC4 कनेक्टर ओळखल्यास MC4 कनेक्टरचे प्रकार समजावून सांगण्यास, जंक्शन बॉक्स समजून घेण्यात आणि MC4 कनेक्टर DC केबल किंवा वायरला जोडण्याच्या स्टेप्सची यादी करण्यास सक्षम झाला असाल।